नमस्कार. यावर्षी 12वीचा सिलेबस जो आहे तो बदललेला आहे. सुधारित अभ्यासक्रमानुसार यावर्षी अकाउंटन्सीचा जो विषय आहे त्यामध्ये काही टॉपिक्स नवीन आलेले आहेत, ते आपण पुढच्या कालावधीत बघूच. आज आपण पहिला टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. फायनल अकाउंट म्हटल्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल की मागच्या वर्षी 11वीला जो फायनल अकाउंट होता तोच आहे, फक्त त्याच्यापेक्षा नवीन गोष्ट आपल्याला यावर्षी शिकायला मिळणार आहे. मागच्या वर्षी आपण जो फायनल अकाउंट बघितलं तर सोल ट्रेडिंग कन्सर्नचा. सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे एकल व्यापारी असेल तर तो फायनल अकाउंट ही तो करत असतो. ते फायनल अकाउंट तयार करत असताना कोणकोणत्या गोष्टी बघाव्या लागतात हे आपण 11वीला बघितलेलं आहे. याही वर्षी आपण फायनल अकाउंट शिकणार आहोत. फक्त बदल एवढाच आहे की याच्यामध्ये आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट बघणार आहोत. पार्टनरशिप फर्म्स आहे. आता पहिल्यांदा आपण बघू की पार्टनरशिप फर्म म्हणजे काय. ओल्ड कंपनी ॲक्ट 1932 सेक्शन 4 मध्ये दिलेलं आहे. द पार्टनरशिप इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन्स हू हॅव ॲग्रीड टू शेअर हिज प्रॉफिट ऑफ अ बिझनेस कॅरीड ऑन बाय ऑल ऑर एनी वन ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल. याचा अर्थ असा आहे की कंपनी कायदा 1932 मध्ये दिलेला आहे की 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन एखादा व्यवसाय स्थापन करतात. त्यांच्यामध्ये लेखी अथवा तोंडी प्रकारचा करार होतो आणि त्या करारानुसार नफा तोटा जे आहे ते वाटून घेतात आणि ते मात्र व्यवसाय प्रारंभ करत असतात. मग प्रामुख्याने या व्यवसायामध्ये कोणत्या प्रकारचे पार्टनरशिप फर्म ज्यावेळी आपण सुरुवात करतो त्यासाठी हा ॲक्ट, याचा सुधारित ॲक्ट आहे तो 2013ला नवीन कंपनी ॲक्ट आलेला आहे. पण मुळात पार्टनरशिप फर्ममध्ये ज्या काही अमेंडमेंट्स असतील किंवा ज्या काही रूल्स असतील, ज्या काही टर्म्स असतील त्या ॲक्टमध्ये त्यांनी दिलेले 1932 सेक्शन्स 4 मध्ये. आता पार्टनरशिप फर्मचे फीचर्स आपण बघूया. फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य. फर्स्ट आहे ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंट म्हणजे करार. कोणत्याही प्रकारचा ज्या वेळेला व्यक्तींना पार्टनरशिप फर्म एस्टॅब्लिश करायचे आहे किंवा सुरुवात करायची असेल तर त्यांना करार करणं आवश्यक आहे. तो करार लेखी असू शकतो किंवा तोंडी स्वरूपात असू शकतो. हे करारामध्ये काय असतं की तो करार त्या व्यवसाय आपण कशाचा सुरू करणार आहोत, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आपण किती करणार आहोत, पुढच्या पार्टनर्सने किती आहेत, आपण किती इन्व्हेस्टमेंट करणार, ह्याचं एक लिखित स्वरूपात किंवा तोंडी स्वरूपातली करार जे आहे ते होणं आवश्यक आहे. दुसरं आहे नंबर ऑफ पार्टनर्स. नंबर ऑफ पार्टनर्स म्हणजे भागधारकांची संख्या. तुम्ही जे पार्टनर्स असणार त्यामध्ये किती पार्टनर्स असू शकतात, तर त्यामुळे सांगितलं की मिनिमम तुम्हाला 2 व्यक्ती आवश्यक आहे. 2 व्यक्ती असल्याशिवाय तुम्ही तो पार्टनरशिप फर्म सुरू करू शकणार नाही. आणि मॅक्झिममचे काय मर्यादा दिले का, तर हो, कंपनी ॲक्ट 2013 अमेंडमेंट इन 2014 मध्ये दिलेलं आहे की मॅक्झिमम पार्टनर्सची जी संख्या आहे ती 50 दिलेली आहे. पूर्वी जे प्रमाण होतं 20 होतं ते आता वाढवलेलं आहे, ते 50 झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला पार्टनरशिप फर्म सुरुवात करायची असेल तर मिनिमम 2% आणि मॅक्झिमम 50% या व्यवसायामध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता. नंतर आहे लॉफुल बिझनेस. पार्टनरशिप फर्म जे आहे ते तुम्ही करणार आहात ते कायदेशीर व्यवसाय असला पाहिजे. कुठल्याही प्रकारचा इल्लिगली बिझनेस तुम्ही करू शकणार नाही, करू नये. इल्लिगली बिझनेस जर केला तर तुमचा व्यवसाय हा सील केला जाऊ शकतो. एवढंच नाही तर तुम्हाला कंपनी ॲक्टनुसार काही शिक्षासुद्धा होऊ शकते. त्यामुळे व्यवसाय करत असताना ज्याला समाज मान्य आहे, जे समाजामध्ये चालू शकतात, ज्याला कुठल्याही प्रकारचं समाजातील कायदे जे असतील त्या कायद्यांचं उल्लंघन होणार नाही, अशा प्रकारचा व्यवसाय आपण करू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे शेअरिंग ऑफ प्रॉफिट ऑर लॉस. शेअरिंग ऑफ प्रॉफिट ऑर लॉस याचा अर्थ असा आहे की जो प्रॉफिट किंवा लॉस होईल तो वाटून घेण्याचा असतो.
त्या पार्टनर्समध्ये असणारे जेवढे भागधारक असतील, जेवढे पार्टनर्स असतील, ते सर्व पार्टनर्स त्यांच्या ठरलेल्या करारानुसार, त्यांच्या ठरलेल्या ॲग्रीमेंटनुसार ते वाटून घेतात. मग तिथं असं होऊ शकत नाही की ॲग्रीमेंटमध्ये ठरलेलं वेगळं आहे आणि प्रत्यक्षात वेगळं आहे, असं होऊ शकत नाही. याचं कारण असं आहे की मुळात ही कंपनी ज्या वेळेला अस्तित्वात येत असते त्यावेळेला, किंवा ही जी फर्म अस्तित्वात येत असते त्यावेळेला त्यांचा एक ॲग्रीमेंट झाला असतो. मग त्या ठरलेल्या रेशोनुसार, त्यांच्या प्रमाणानुसार ते प्रॉफिट किंवा लॉस हा शेअरिंग करून घेऊ शकतात. नंतर आहे अनलिमिटेड लायबिलिटी. अनलिमिटेड लायबिलिटी याचा अर्थ असा आहे की जे पार्टनर्स असतील त्या सर्व पार्टनर्सची लायबिलिटी ही अनलिमिटेड आहे. म्हणजे उदाहरणार्थ, जर समजा कंपनी भविष्यात समजा बंद पडली आणि कंपनीचे जर समजा 10 लाख रुपये कर्ज आहे आणि सर्व समजा कंपनीचे असेट्स वगैरे सगळे विकूनसुद्धा शिल्लक अजून 5 लाख रुपये देणं राहिलं असेल कंपनीचं, तर अशा वेळेला ते 5 लाख रुपये फेडण्याची जबाबदारी ही त्या सर्व पार्टनर्सची असते. मग पार्टनर्स असं म्हणू शकत नाही की माझा हिस्सा नाही, असं म्हणू शकत नाही. म्हणजे वैयक्तिक प्रसंगी वैयक्तिक मालमत्ता विकून त्या पार्टनर्सना व्यवसायाची देणी भागवणे भाग पडते. नंतर आहे रजिस्ट्रेशन्स. कंपनीला नोंदणीकृत करणे. ही जी संस्था आहे किंवा फर्म आहे त्या संस्थेला किंवा ह्या फर्मला रजिस्ट्रेशन करणं हे महाराष्ट्रात कंपल्सरी आहे. 1 एप्रिल 2005 पासून महाराष्ट्रामध्ये जर समजा तुम्ही पार्टनरशिप फर्म क्रिएट करत असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्याशिवाय तुमच्या भागीदारी संस्थेला मान्यता मिळू शकत नाही. भारतीय भागीदारी कायदा 1932 मात्र असे कुठल्याही प्रकारचं बंधन केलेलं नाही आहे. तिथं ऑप्शन दिलेलं आहे. ज्यांना करू वाटतं की रजिस्ट्रेशन करायचं करू शकतात, अन्यथा नाही केलं तरी व्यवसाय प्रारंभ होऊ शकतो. पण महाराष्ट्रामध्ये मात्र या व्यवसायाची तुम्हाला प्रारंभ करायचा असेल तर रजिस्ट्रेशन करणं हे आवश्यक आहे. नंतर आहे जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. एकत्र मालकी आणि व्यवस्थापन. या व्यवसायामध्ये जेवढे भागधारक असतील, जेवढे तिथले मेंबर्स असतील, ते सर्वजण तिथले मालक असतात, ते सर्वजण तिथले हे व्यवस्थापक असतात. याचं कारण असं आहे की त्या सर्वांनी मिळून तो व्यवसाय सुरू केलेला असतो. ते सर्वांनी मिळून त्या व्यवसायाची सुरुवात केल्यामुळं स्वाभाविक आहे त्या व्यवसायाची जबाबदारी जी आहे स्वाभाविक त्या सर्व व्यक्तींची येऊ शकते. जेवढे पार्टनर्स असतील त्या सर्व पार्टनर्स हे तिथले ओनर्स असतात. नंतर आहे डिझॉल्युशन्स, विसर्जन. ही कंपनी किंवा ही पार्टनरशिप फर्म हे डिझॉल्युशन करू शकतात. डिझॉल्व म्हणजे बंद करू शकतात. जर समजा त्यांनी कायद्यामध्ये किंवा त्यांच्या ॲग्रीमेंटमध्ये नमूद केलेलं असेल की ही संस्था अमुक अमुक दिवशी बंद होणार आहे, तर तसंही त्या ठरलेल्या दिवशी बंद होऊ शकते. आता कंपनी बंद होण्याचे अनेक मार्ग आहेत, तो आत्ता आपण पाहणार नाही, ते नंतरच्या ज्या वेळेला यथावक असतो कन्सेप्ट येईल त्यावेळी आपण पाहू. पण ज्या वेळेला कंपनी बंद करायची वेळ येते त्यावेळेला मात्र ही संस्था रीतसर बंद होऊ शकते. त्याची काही कारणं सांगून ठेवतो की कोणत्या कारणास्तव कंपनी बंद होऊ शकते. नंबर 1 त्यातलं आहे रिटायरमेंट ऑफ पार्टनर्स. नंबर 2 इनसॉल्वंट ऑफ पार्टनर्स. नंबर 3 डेथ ऑफ पार्टनर्स. अशा 3 कारणास्तव कंपनी किंवा पार्टनरशिप फर्म हे बंद होऊ शकतं. पार्टनरशिप फर्ममध्ये एक कन्सेप्ट आहे पार्टनरशिप डीड. त्याला मराठीत म्हणतात भागीदारीचे करार. भागीदारीचा करार म्हणजे काय, एक व्याख्या सांगतो थोडक्यात. भागीदारीच्या लिखित कराराला जे रिटर्न फॉर्ममध्ये असतं त्याला भागीदारी विलेख असे म्हणतात. आता भागीदारी विलेख किंवा भागीदारी करार याचाच अर्थ आहे एक प्रकारे ॲग्रीमेंट. मग त्या ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही व्यवसाय कशा पद्धतीने करणार आहात, मग कोणकोणत्या गोष्टी नमूद केलेल्या आहात, एक प्रकारे सर्व भागधारकांना घालून दिलेल्या अटी किंवा भागीदारांनी स्वतः घालून घेतलेल्या नियम व अटी असतात. कारण काय आहे की ह्या नियम अटी कशासाठी घालून घेतल्यात, तर तो व्यवसाय व्यवस्थित चालावा, त्या व्यवसायातल्या अंतर्गत व्यवस्थापन व्यवस्थित चालावं
आणि भागधारकांतील किंवा भागीदारांचे त्यांच्या आपापसातील संबंध हे त्या कराराच्या साहाय्याने व्यवस्थित केलं जातं, थोडक्यात नियंत्रित केलं जातं. भागीदारी करार हा लिखित स्वरूपात असावा असं कुठल्याही प्रकारचा नियम नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं कंपल्शन नाही आहे. तरीसुद्धा लिखित स्वरूपात असलेलं भागीदारी संस्था किंवा भागीदारी फर्म असेल तर ती खूप उपयोगी ठरते. इन केस समजा भागधारकांमध्ये कुठल्याही प्रकारचं वाद वितुष्ट निर्माण झाल्यास त्यावेळेला लिखित स्वरूपात असलेल्या संस्थेला किंवा भागीदारी संस्थेला त्याचा फायदा होतो. आता भागीदारी संस्थेमध्ये किंवा भागीदारीमध्ये काही घटक आहेत का, त्याला काय म्हणतो आपण पार्टनरशिप डीडमध्ये काही कंटेंट्स जे आहेत ते समाविष्ट आहेत. तर त्याच्यामध्ये काय असतात किंवा त्या ॲग्रीमेंटमध्ये काय असतं प्रामुख्याने, तर त्यामध्ये आहे नंबर 1 भागीदारी संस्थेचे नाव, पत्ता व मुख्य व्यवसाय. म्हणजे काय आहे की नमूद केलं असतं की व्यवसायाचं नाव काय आहे. मग कुठल्या व्यवसाय, समजा राज अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड असे असू शकतं. थोडक्यात ते कुठं स्थापन झालेलं आहे, त्याचं नाव काय आहे आणि त्याचा मुख्य व्यवसाय, त्याचं स्वरूप काय असणार आहे, कशा पद्धतीचे व्यवसाय स्थापन केलेला आहे याचंही नोंद जी आहे किंवा माहिती जी आहे त्यामध्ये इन्क्लूड केलेलं असतं. नंतर भागधारकांची नावे, भागीदारांची नावे, पत्ता व भागीदारातील कालावधी. आता ह्याच्यामध्ये नमूद केलं असं की जेवढे भागीदार असतील त्या सर्व भागीदारांचे पूर्ण नाव, त्यांचे पत्ता आणि भागीदारी किती दिवसासाठी आहे, 5 वर्षे, 10 वर्षे, 15, 20 वर्ष, जे काय कालावधी असेल तो कालावधी त्याच्यामध्ये निश्चित केलेला असतो. नंतर आहे सर्व भागीदारांचे भांडवल योगदान. सर्व भागीदारांनी किती रुपये गुंतवलेले आहेत, किती गुंतवणूक केलेली आहे त्याचा फिगर किंवा रक्कम जे आहे तिथे त्यामध्ये नमूद केलेलं असतं. नंतर आहे भागीदारांचे नफा तोटाचे विभाजन. जेवढे भागीदार असतील त्या सर्व भागीदारांनी किती प्रमाणात नफा अथवा तोटा घेणार आहेत याचे एक गुणोत्तर प्रमाण, कॅपिटल रेशो ज्याला म्हणतो आपण, ते त्यामध्ये नमूद केलेलं असतं. नंतर आहे भागीदारांचे अधिकार, कर्तव्य आणि देयता. भागीदारांना काही अधिकार दिलेले असतात, ते अधिकार कोणते आहेत त्याचीही नोंद त्यामध्ये केलेलं असेल. त्यासोबत त्याची काही कर्तव्य असतील आणि त्याची काही रिस्पॉन्सिबिलिटी, पेबिलिटी असेल तर किती रुपये द्यायचं आहे तर त्याचीही नोंदणी त्यामध्ये केलेलं असतं. समजा नंतर आहे भागीदारांच्या प्रवेश, निवृत्ती, मृत्यूतेसन प्रक्रिया. समजा एखाद्या वेळेला एखादा भागीदारी मृत पावला किंवा तो रिटायर्ड झाला, असे काही क्लॉजेसमध्ये व्यवसायाची भूमिका काय असली पाहिजे याचीही नोंद त्याच्यामध्ये केली जाते. नंतर आहे भांडवल, कर्ज, विड्रॉल किंवा उचल यावर व्याजाचा दर काय असेल. व्यवसाय करत असताना भांडवल जे आहे ते इकडून तिकडून आपण विड्रॉ केलं असतं किंवा लोन्स केलं असतं, त्याचं रेट काय असणार आहे, रेट ऑफ इंटरेस्ट काय असणार आहे याचीही नोंद या पार्टनरशिप डीडमध्ये केलेली असते. नंतर आहे भागीदाराला दिले जाणारे वेतन, कमिशन इत्यादी. जे भागीदार असतील त्या भागीदारांना काही ना काहीतरी वेतन द्यावं लागणार आहे किंवा त्यांना कमिशन आहे ते द्यावं लागणार आहे. मग ते किती असलं पाहिजे ह्याचं प्रमाण हे पार्टनरशिप फर्म एस्टॅब्लिश करताना डिफाईन केलं जातं. ते डिफाईन करून तिथं नोंद केली जाते. नंतर हे भागीदाराच्या विसर्जनाची प्रक्रिया आणि विसर्जनानंतरच्या खात्याचे हिशोब चुकते करणे. समजा एखादी भागीदारी संस्थाचं अस्तित्व संपुष्टात आलं तर ते संपुष्टात आलेली प्रक्रिया पूर्ण करावी लागते. म्हणजे कंपनीचा इतिहास, कंपनीचे झालेले फायनान्शियल सर्व ट्रान्झॅक्शन्स हे क्लोज करून तो डिझॉल्युशन करावा लागतो. आणि डिझॉल्युशन झाल्यानंतर मात्र कोणत्या भागीदाराला किती रुपये येणार आहेत किंवा त्याकडनं किती वसूल करू, अशा सर्व गोष्टी आहेत. हे सर्व हिशोबाची एक नोंदणी जे आहे ते ह्याच्या पार्टनरशिप फर्म डीडमध्ये केलं जातं. नंतर